सोलापूर शहरामध्ये चालणाऱ्या अनधिकृत दाल चावल गाड्यांची चौकशी करून त्याची तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे। सोलापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी MIDC हद्दीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात उपस्थित भाविकांना शाकाहारी दाल चावल महाप्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सदर जेवण बनवण्याचे कंत्राट आचारी अब्बास अलीमुल्ला यांना देण्यात आले होते। परंतु अत्यंत खेद आणि संतापाची बाब असे की उपस्थित भाविकांचा धर्मभ्रष्ट करण्यासाठी आणि धार्मिक भावना दुखावण्यासाठी व तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने महाप्रसादमध्ये जनावरांची चरबी वापरल्याचं उघडकीस आलं आहे। हा अत्यंत गंभीर प्रकार असून त्या परिसरातील तमाम हिंदू भक्तांना याचा त्रास झाला आहे। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। तसंच सोलापूर शहरामध्ये अनेक दाल चावलच्या गाड्या स्टॉल लावले जातात। प्रशासनाने अशा सर्व ठिकाणी तातडीने धाड टाकून खाद्यपदार्थाच्या दर्जाची आणि घटकाची तपासणी करावी, स्पष्ट फलक लावण्याचे आदेश द्यावे। जर कोणत्याही दाल चावल किंवा खाद्यपदार्थात मांसाहारी घटक अथवा जनावरांची चरबी वापरली जात असेल तर संबंधितांना त्याच्या गाडीवर व फलकावर हे अन्न मांसाहारी आहे असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात यावे, जेणेकरून ग्राहकांची दिशाभूल होणार नाही, असं या निवेदनामध्ये पूजा श्रीकांत वाडेकर यांनी म्हटलं आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।